नर्मदे हर नर्मदे हर या ठिकाणी परिक्रमा करत असताना ओंकारेश्वरवरून निघाल्याच्या नंतर आमचे गुरुबंधू एकनाथजी महाराज शास्त्री आणि कृष्णाजी महाराज सुकाशी तसेच आमचा सहज बोलता बोलता विषय निघालेला की परिक्रमा करत असताना परमपूजनीय आदरणीय दादा गुरु यांची भेट व्हावी फक्त मनात आलं होतं आणि मनात आल्याच्या नंतर कारण हे दरवर्षी एक परिक्रमा करत असतात आणि विशेष म्हटलं म्हणजे 1800 दिवस झाले तेव्हापासून फक्त मैयाचं जलप्राशन करूनच ते राहत आहेत। बघू शकता तुम्ही त्यांची चेहऱ्यावरचं तेज, त्यांची तब्येत, या सगळ्या गोष्टी ही फक्त मैयाचीच कृपा आहे। आणि मग परिक्रमा सुरू केल्याच्या नंतर मोरटक्क्यावरून टोकसर असेल किंवा गोमुख आश्रम असेल निघाल्याच्या नंतर प्रवास करत असताना किंवा श्री संत सियाराम बाबा तेलिया भट्यान असेल, त्याच्यानंतर ब्राह्मणगाव असेल, ब्राह्मणगाव हे म्हणजे त्या ठिकाणी ब्रह्मदेवाने साधना केलेली आहे, तपश्चर्या केलेली आहे आणि पूर्वी त्या ठिकाणी ब्राह्मण लोकसुद्धा जास्त राहायचे। आणि नंतर आम्ही लखनगाववरून कपिलेश्वर महादेव मंदिर तो सुद्धा व्हिडिओ आम्ही यूट्यूबला अपलोड केलेला आहे। त्या ठिकाणी पांडवांनी सुद्धा येऊन साधना तपश्चर्या केलेली आहे आणि त्या ठिकाणी मैयाचा संगम सुद्धा आहे। त्या ठिकाणी गेल्याच्यानंतर आम्ही स्नान वगैरे करून निघाल्याच्या नंतर असंच पुढं खापरी फाटा म्हणून एक गाव लागतं, त्या फाट्यावरती मुक्काम केल्याच्या नंतर निघाल्याच्या नंतर रस्त्याने चालत होतो आणि चालत असताना बडवाणीच्या पाठीमागे थोडंसं दादा गुरु हे कुठेतरी चालले होते आणि त्यांना भरपूर परिक्रमावासी भेटले विशेष म्हटलं म्हणजे, पण ते कुठेही थांबले नाही। आणि नंतर जवळपास आमचं 400 ते 500 मीटर अंतर असेल आणि अचानक गाडीला काहीतरी प्रॉब्लेम झाला होता, तर गाडी बंद पडली आणि नंतर आम्ही त्या ठिकाणी पोहोचल्याच्या नंतर मग त्यांनी आमचं दर्शन वगैरे झालं। नंतर मग भक्त परिवाराला त्यांनी फळं वगैरे आणायचे सांगितले, त्यांनी फळं वगैरे आणले, सर्व परिक्रमावासियांना वाटप केले। म्हणजे सर्व परिक्रमावासी त्यांना अगोदर दिसले होते पण ते थांबले नव्हते, पण अचानक काहीतरी मैयाची इच्छा होती की आमची भेट